SIP डेट जर 5 तारीख असेल तर जास्त रिटर्न्स मिळतात, 10 तारीख असेल तर जास्त रिटर्न्स मिळतात किंवा 15 तारीख असेल तर जास्त रिटर्न्स मिळतात, याबद्दल जरा तुम्ही सांगा, असे प्रश्न मला खूप सारी लोकं विचारतात. आणि त्याबरोबर अजून एक प्रश्न विचारतात, ते म्हणजे लाँग टर्म म्हणजे किती वर्ष SIP केली तर रिटर्न्स पाहायला मिळतील. या सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि त्याबरोबर ना डेटा बरोबर दाखवणार आहे. म्हणजे सोबत मी तुम्हाला डेटा दाखवणार आहे की अशा प्रकारचा हा डेटा आहे आणि अशा प्रकारचा रिझल्ट आहे. हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे तुम्हाला खूप उपयोगी पडतील असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मला लोक असा प्रश्न विचारतात की सर आमची SIPची तारीख आहे 5 तारीख किंवा 10 तारीख किंवा 15 तारीख, या ॲज युज्युअल डेट्स आहेत ना. कारण की लोकांचं सॅलरी येते 1-2 तारखेला, मग 5 तारखेला SIP जाते. काहींची सॅलरी 5-6 तारखेला होते, मग 10 तारखेला SIP जाते. काहींची 10-12 तारखेला SIP म्हणजे सॅलरी येते, मग SIP 15 तारखेला जाते. तर ह्या कॉमन डेट्स आहेत. बऱ्याच लोकांना जर तुम्ही कोणालाही विचारलं तर लोक हे सांगतील आमची 5 आहे, आमची 10 आहे, आमची 15 आहे, आमची 20 आहे, अशा डेट्स सांगतात. त्यामुळे काही लोक असं म्हणतात की मधल्या डेटला जर SIP केली ना तर ती जास्त युजफुल होते. कारण की त्या दिवशी कोणाची SIP जात नाही, त्यामुळे त्या दिवशी जर SIP केली तर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात. अशा काही लोकांची थेरी आहे, काही लोकांचं लॉजिक आहे. आता हे लॉजिक तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो की कितपत खरं आहे. इथे व्हाईट ओक नावाची म्युच्युअल फंड कंपनी आहे आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मी आता इथे आलेलो आहे. आणि त्यामध्ये 15 जूनला त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केलेला, तो रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतो. आणि त्या रिपोर्टमध्ये काय काय गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या आहेत त्या गोष्टी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला इथे दिसत असेल की SIPचं कॉन्ट्रिब्युशन मार्च 2017मध्ये किती होतं, 4,300 करोड. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं होतं की SIPचं कॉन्ट्रिब्युशन दर महिन्याला, एका महिन्याचं कॉन्ट्रिब्युशन आहे 4,300 करोड रुपये मार्च 2017मध्ये होतं. आणि आता झालेलं आहे 32,000 करोड रुपये एका महिन्याला लोक इन्व्हेस्ट करत आहेत. म्हणजे जे लोक सांगतात ना की SIP काही दम नाही, SIPमध्ये काही होत नाही, तर यांना हा डेटा दाखवा की 4,300 करोड रुपये लोक अगोदर इन्व्हेस्ट करत होते, ते लोक आता खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करत आहेत आणि ती अमाऊंट झाली आहे 32,000 करोड रुपये. आता त्यानंतर खाली अजून एक स्क्रोल करून येऊयात की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की SIPची जी डेटचं आपलं कॅल्क्युलेशनचं चालू होतं, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, ते मी तुम्हाला दाखवतो. तर आता इथे SIPचा डेट्स दिलेल्या आहेत आणि त्याबरोबर SIPचा रिटर्न्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. आणि हा जो डेटा आहे ना तो गेल्या 28 वर्षाच्या डेटावरती त्यांनी ॲनालिसिस करून तो दाखवलेला आहे की जर 28 वर्षाचा डेटा आहे आणि त्याच्यामध्ये 10 वर्ष जर SIP सुरू ठेवली तुम्ही, तर 1 तारखेला जर तुमची SIP कट होत असेल तर रिटर्न्स किती मिळणार आहेत. 2 तारखेला जर तुमची SIP कट होते तर रिटर्न्स किती मिळतात आहेत, 3ला, 10ला, 5ला, या सगळ्या डेट्स तुम्हाला इथे दिसतील. तर 5 तारखेला जर तुमची SIP दर महिन्याला कट होते आणि गेली 10 वर्ष जर तुम्ही कट होत असेल तर साधारण तुम्हाला 13.38% रिटर्न्स मिळतील. 10 तारखेला जर तुमची SIP जाणार असेल तर 13.36% रिटर्न्स मिळतील. म्हणजे 0.2चा फरक इथे तुम्हाला जाणवेल. 15 तारखेला जर गेली तर 10 आणि 15च्या मध्ये 0.3%चा तुम्हाला इथे डिफरन्स पाहायला मिळेल. आणि 15 ते 20मध्ये जर तुम्ही पाहिलात तर एक्झॅक्ट सेमच रिटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि जर कोणत्याही डेट्समध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन किंवा कंपॅरिझन करून पाहिलं तर फक्त आणि फक्त 0.2चा किंवा 0.3चा 0.3चा डिफरन्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल. म्हणजे यावरनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, ती म्हणजे तुम्ही कोणत्याही डेटला SIP तुमची जाऊ देत, काहीही फरक पडत नाही रिटर्न्समध्ये. रिटर्न्समध्ये केव्हा फरक पडतो, जेव्हा तुमची SIP रेग्युलरमध्ये जात नाही तेव्हा. म्हणजे 1 वर्ष रेग्युलर गेली, पुढचे 5-6 महिने तुम्हाला SIP भरता आली नाही, नंतर पुन्हा तुम्ही ती सुरू केली, पुन्हा 2-3 वर्ष भरली, पुन्हा 1-2 वर्षामध्ये गॅप ठेवला, तर अशा SIPमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे रिटर्न्स अजिबात पाहायला मिळणार नाही. कारण की कन्सिस्टन्सी नाही आहे. ज्यावेळेस मार्केट खाली होतं त्याच वेळेस जेव्हा तुम्ही तुमची SIP बंद करून ठेवता त्याचा उपयोग तुम्हाला लाँग टर्ममध्ये मिळणारच नाही आहे ना. म्हणजे काय होतं आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही हाय प्रायजेसला परचेस करत जाता आणि जेव्हा मार्केट खाली असतं त्यावेळेस तुम्ही SIP बंद ठेवता. अशाने तुम्हाला रिटर्न्स बनणारच नाही, मिळणारच नाही. त्यामुळे ज्या ज्या लोकांचा डाऊट होता ना की 1 तारखेला SIP केली तर चांगले रिटर्न्स मिळतात, 2 तारखेला SIP केली तर चांगले रिटर्न्स मिळतात, या नंबर गेममध्ये काहीही अर्थ नाही आहे. त्याचा मी डेटा इथे तुम्हाला दाखवला आहे. आता दुसरा प्रश्न तो म्हणजे
लॉंग टर्ममध्ये SIP करायची म्हणजे नक्की किती वर्ष करायची आहे आणि किती वर्षानंतर तुम्हाला रिटर्न्स पाहायला मिळतो. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगत असतो की लॉंग टर्म म्हणजे काय, तर तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष मिनिमम तरी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला रिटर्न्स पाहायला मिळतील. तर आता इथे एक क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चनचा त्यांनी आन्सर दिलेला आहे. व्हॉट इज अन आयडियल इन्व्हेस्टमेंट टाईम होरिझन फॉर SIP. SIPचं आयडियल किती वर्ष करणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतील, त्याबद्दलचं हे कॅल्क्युलेशन आहे. जर तुमची SIP पहिले 3 वर्ष चालू असेल, फक्त 3 वर्ष, तर तुम्हाला मिनिमम किती रिटर्न्स मिळू शकतात, तर -24. आणि जर मार्केट चांगलं असेल, कंडिशन चांगले असेल, तर जास्तीत जास्त रिटर्न्स किती मिळू शकतात, तर 55%. आता याचं जर ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर ॲव्हरेज किती आहे, 15%. मीडियन किती आहे, 14%. म्हणजे इथे मिनिमम जे रिटर्न्स आहेत ना ते मायनसमध्ये आहेत. म्हणजे मार्केट जर कंडिशनमध्ये चांगलं नसेल तर -24% तुमची इन्व्हेस्टमेंट जाऊ शकते. पण जर होरिझन वाढवला, 5 वर्ष केला, तर तोच मिनिमम मायनस जे होता ना 24%, ते मिनिमम 9% वरती येऊन जातं. तेच जर 8 वर्षासाठी SIP तुमची कंटिन्यू ठेवलात तुम्ही, तर जे रिटर्न्स तुम्हाला मिळत होते ते मायनसच्या ऐवजी 3%मध्ये म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर्समध्ये येतात आहेत. आणि पुढे त्याच्या पुढे जर 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष पाहिलात तर कितीही मार्केट खाली गेलं तरी तुमची इन्व्हेस्टमेंट मायनसमध्ये जाणारच नाही किंवा जातच नाही. हा डेटा सांगतो आहे, हे मी नाही सांगत आहे, हा डेटा सांगतो आहे. आणि हा डेटा जो घेतलेला आहे तो सुद्धा इथे दिसतो आहे. डेटा कसा आहे, डेटा फॉर BSE सेन्सेक्स. मार्केट कितीही खाली गेलं तरी 15 वर्षामध्ये 7% रिटर्न्स दिलेले आहेत. आणि जर ॲव्हरेज रिटर्न्स बघितले तर ते आहेत 14%. यामध्ये मी कुठेही रिटर्न्स तुम्हाला गॅरंटेड सांगत नाही आहेत, हे सगळा डेटा सांगतो आहे. यामध्ये माझं काही मत नाही आहे की एवढे रिटर्न्स तुम्हाला मिळतील किंवा नाही मिळणार. हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, त्याच्याकडे तुम्ही त्या दृष्टीने पहा. तर थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय आहे की लॉंग टर्म SIP म्हणजे किती, तर मिनिमम 10 वर्ष SIP किंवा 15 वर्ष SIP केली तर तुम्हाला त्याच्यातनं मायनसमध्ये रिटर्न्स मिळणार नाही, हा डेटा सांगतो आहे. ॲव्हरेज रिटर्न जर तुम्ही बघितले तर ते 14%च्या आसपास रिटर्न्स मिळतील. बरेच लोक काय करतात ना की ट्रेंड फॉलो करायला जातात. ट्रेंड म्हणजे काय, तर आज या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, स्मॉल कॅप फंड चालायला लागले तर स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट मूव्ह केली, मिड कॅप इन्व्हेस्टमेंट चालायला लागलेत किंवा मिड कॅपचे फंड चालायला लागले तर स्मॉल कॅपमधनं काढून मिड कॅपमध्ये टाकायची, मिड कॅपमधनं काढून लार्ज कॅपमध्ये टाकायची. असे काही महारथी करतात. माझ्या बघण्यात पण अशी लोकं आहेत की जे अशा प्रकारच्या गोष्टी करतात. तर अशा प्रकारच्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला खरंच लाँग टर्ममध्ये फायदा मिळतो का, ते सुद्धा या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. हा रिपोर्ट तुम्ही सविस्तरपणे जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल ना त्यावेळेस पहा. खरंच खूप युजफुल रिपोर्ट आहे, जो तुमच्या सगळे काही जे काही डाऊट्स असतील ना, ज्या काही कन्फ्युजन्स असतील ते सगळे कन्फ्युजन्स तुमचे दूर करेल. आता इथे 2 केस स्टडीज तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल की ज्याच्यामध्ये कलर आहे त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होती, म्हणजे मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट होती. जेव्हा मार्केट पडायला लागलं तेव्हा मूव्ह केली इन्व्हेस्टमेंट, लार्ज कॅपमध्ये घेऊन गेला. नंतर पुन्हा लार्ज कॅपमधनं डायरेक्ट स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पुन्हा लार्ज कॅप, पुन्हा मिड कॅप, पुन्हा लार्ज कॅप, पुन्हा इथे स्मॉल कॅप, मिड कॅप असं करत गेला. पण एक दुसरा इन्व्हेस्टर जो होता त्याने फक्त त्याची इन्व्हेस्टमेंट कंटिन्युअसली मिड कॅप कॅटेगरीमध्ये ठेवली. आणि जर तुम्ही रिटर्न्स बघितलेत किंवा XIR बघितलात तर इथे 14% आहे. जो माणूस सतत स्विच करत होता इन्व्हेस्टमेंट त्याची, तर त्याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत 14.76% आणि इथे रिटर्न्स मिळतात आहेत 17.5%. दुसऱ्या केस स्टडीमध्ये पण जर तुम्ही पाहिलं तर दुसऱ्या केस स्टडीमध्ये सुद्धा 14.75% रिटर्न्स मिळतात. आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये फक्त जर कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट ठेवून दिली तरीसुद्धा 14.63% रिटर्न्स मिळतात. म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोघांनाही कम्पेअर करून जर पाहिलं तर अशा प्रकारचे रिटर्न्स मिळतात. त्यामुळे म्युच्युअल फंडच्या कोणत्याही प्रकारच्या फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असेल ना तर त्यासाठी एक महत्त्वाची कंडिशन आहे, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही कोणत्या फंडमध्ये किती वेळ राहता आणि किती वर्ष राहता त्याला जास्त महत्त्व आहे, ना की तुम्ही सतत स्विचिंग करणं, सतत आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट वाढवणं कमी करणं एखाद्या फंडमधनं. या गोष्टी जर तुम्ही करत गेलात ना तर लाँग टर्ममध्ये तुमची वेल्थ कधीही क्रिएट करता येणार नाही किंवा होणार नाही. कुठलाही डिस्ट्रीब्युटर किंवा कुठलाही ॲडवायझर तुमची इन्व्हेस्टमेंट लाँग टर्ममध्ये वेल्थमध्ये क्रिएट करू शकणार नाही जर तुम्ही अशा प्रकारची मेंटॅलिटी ठेवली तर. आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या.
आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा रिपोर्ट जर तुम्हाला पाहायचा असेल तर व्हाईट ओक नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जा आणि तिथे तुम्ही हा रिपोर्ट पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.